सकाळी सुन मला ते येऊन करते म्हणलं नाही खाली हॅलो नमस्कार, मी प्रतिभा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलवर। तर आजचा दिवस तुम्हाला खूप सुंदर जाऊन तुमच्या मनातली सर्व इच्छा पूर्ण। तर आता म्हणजे सकाळची सगळी कामं झालेली आहेत। तर कधी आता 2-4 दिवस तरी मी व्लॉग बनवला नव्हता, कारण 2-3 दिवस माझ्या लग्नात गेले, त्यानंतर 2 दिवस परत नंतर ना लग्नातला असं जडपणा असतो, आळस असते, त्यामुळे कमी बनवू नाही शकले व्लॉग। तर आजपासून परत आपल्या डेली रुटीनच्या व्लॉगला सुरुवात करणार आहे। तर इथे माझं सकाळची कामं झालेली आहेत, आता कधी देवपूजा करून घेऊया। इथे माझी देवपूजा पण झालेली आहे। हे बघा, हे पांढरी फुलं ना थंडी जास्त असल्यामुळे अजिबात उमलत नाही। थोडंसं आता गरमी चालू झाली की नाही, म्हणजे आता 11-12 वाजायला चालू झाले ना की मग ते उमलतं। इकडे माझी ओटा भांडी वगैरे सगळे झालेले। आता हे भांडी लावायचे, त्या अगोदर कनी ज्या साड्या आता लग्नात वगैरे कार्यक्रमात प्रत्येक नेसलेल्या आहेत की त्या बाजूला काढून ठेवते, कारण त्या मला आता ड्रायक्लिनला द्यायचे। तर त्या कनी बॅगमध्ये भरून ठेवूया। इकडे या 2-3 आहेत, अजून एक काढायचे, ह्या कनी मी ड्रायक्लिनला देणार आहे। आणि ह्या आहेत ह्या घरातच कनी वॉश करून इस्त्रीला द्यायच्या। तर इथं कनी थोडंसं झाडू मारून पुसून घेते ही रूम। तोपर्यंत कनी आमच्याकडे हळदीच्या दिवशी कनी पुरणपोळ्या केल्या जातात, म्हणजे मुलगीला जाताना कनी पुरणपोळीची शिदोरी दिली जाते। तर पुरणपोळी करताना कनी म्हणजे सगळ्या गल्लीतल्या भावकीतल्या अशा बायका सगळ्या जमावून मदत करायला येतात। तर त्यावेळी जी गाणी म्हणतात ते थोडंसं कनी तुम्हाला मी व्हिडिओ दाखवते, तो बघा। तोपर्यंत मी इथलं पुसून आणि लोटून काढून घेते। चला, मधली रूम पण पुसून झालेले, आता हॉल पण कधी होत आलेले। आता हातात सरशी कधी किचन पण पुसून घेते आणि बाकीच्या रूम पण पुसून घेते। तोपर्यंत कधी तुम्ही हे हळदीला कधी कळस कसा मांडला जातो, कळसाच्या भोवतीने कशा 5 फेऱ्या वगैरे मारल्या जाते ते थोडंसं दाखवते। त्यानंतर थोडंसं लग्नाचं शूट पण दाखवते, ते पण बघून या।
सगळ्या फरशा वगैरे पुसून झालेले. साड्या पण कणी ज्या ड्रायक्लीनला द्यायच्या त्या सगळ्या बाजूला केल्या, त्यांच्या घरात धुवायच्या त्या पण बाजूला करून ठेवल्यात. आता कणी वरचे लोक कामाला आले, त्यांच्यासाठी सरबत करते. आणि ह्यासोबतच कणी आजचा ब्लॉग पण इथंच बंद करते. पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.